आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समांतर आरक्षणातील रूपांतरित जे यादी लागणार आहे तर त्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती पवित्र पोर्टलवर 7 जून 2024 रोजी इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामध्ये जे आहे नेमकी महत्त्वाची माहिती जी आहे आपल्यासाठी तर ते 2 नंबरचा पॉइंट आहे। त्यामध्ये समांतर आरक्षणातील रिक्त पदे भरण्यासाठी जे कारवाई करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णय म्हणजे जे काही शासन निर्णय असतील जी आर असतील त्यामध्ये जे काही तरतुदी असतील तर ते प्रचलित तरतुदीनुसार संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कारवाई करण्याबाबत परवानगी दिली आहे। म्हणजेच मित्रांनो, राज्य शासनाच्या वतीने किंवा मंत्रालयातील शालेय शिक्षण खात्याच्या वतीने शिक्षण आयुक्त साहेबांना जे काही समांतर आरक्षणातील राऊंड लावणार आहेत तर त्या संदर्भातली त्यांना परमिशन देण्यात आलेली आहे। मात्र त्यामध्ये एक अट अशी आहे की संबंधित जे काही त्यामध्ये विभाग असतील म्हणजे ज्या ज्या जागा कन्वर्ट होणार आहेत प्युअर कॅटेगरीला, संबंधित कॅटेगरीचे प्युअरला जे जागा जाणार आहेत तर त्या आवश्यक असणारे जे विभाग असतील तर त्यांच्याकडे अभिप्राय त्यांच्या घेण्यात येणार आहे। त्यामध्ये समजा जीएडी विभाग असेल किंवा इतर खातं असेल, मदत व पुनर्वसन विभाग असेल तर त्या संबंधित विभागाची इथे अभिप्राय घेऊन कारवाई करण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे। तथापि आचारसंहिता मित्रांनो असल्याने इथे राऊंड जे पुढील ते लावता येत नाही। तर आचारसंहितेतील सुटीबाबत म्हणजे विशेष परवानगी संदर्भात माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर झालेला आहे। सदर प्रस्तावावर परवानगी जी आहे घेण्याच्या दृष्टीने शासन स्तरावर त्याबाबतची कारवाई सुरू आहे अशी माहिती देखील पहिल्या नंबरच्या पॉईंटमध्ये देण्यात आलेली आहे की राज्य शासनाकडून जे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निवडणूक आहेत त्यामधील शिक्षक पद भरतीला जे इथे विशेष परवानगी द्यावी किंवा आचारसंहितेमधून शिक्षक पद भरतीकरिता जे ते शिथिलता मिळावी या संदर्भातला प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे। ते परवानगी प्राप्त झाल्यानंतर जे पुढील राऊंड असणार आहे समांतर आरक्षणाचा तो यादी लागणार आहेत आणि त्या संबंधीची मंत्रालयाची जी आवश्यक असणारी परवानगी होती तर तो देखील राज्य शासनाने त्यांना दिलेली आहे की तुम्ही संबंधित विभागाचे जे काही अभिप्राय मागून पदभरतीची कारवाई सुरू करावी आणि प्रचलित जे शासन निर्णय आहे ते तरतूद तुम्हाला देखील ते लागू असणार आहे त्या नियमाप्रमाणे तुम्ही कारवाई करण्याचे निर्देश इथे दिलेले आहेत। त्यानंतर आता शिक्षण आयुक्त साहेबांनी यामध्ये अत्यंत महत्त्वाचं अजून एक पॉईंट नमूद केलेला आहे की निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाल्यानंतर म्हणजेच जे आपले इलेक्शन्स आहेत त्यामधील विशेष परवानगी मिळाल्यानंतर निवड यादी जाहीर करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे काही जी आर मधील तरतुदी आहे त्याला अनुसरून तुम्ही जे आहे निवड यादी तयार करण्याची जे इथे सूचना त्यांना वरून आलेल्या आहेत आणि निवड यादी तुम्ही केव्हा जाहीर करायची आहे तर ते निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर ते तुम्हाला जाहीर करण्याची सूचना शिक्षण आयुक्तांना मिळालेल्या आहे। अत्यंत महत्त्वाची मित्रांनो अपडेट्स आहे आपल्यासाठी, कारण राज्य शासनाच्या वतीनेच हा प्रस्ताव जे मंत्रालय स्तरावर थांबवलेला होता तो आता शासनाने इथे सांगितलेला आहे। तर आता प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे समांतर आरक्षणातील पदभरती संदर्भात पूर्व तयारी करण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो आता पूर्व तयारी म्हणजेच काय तर त्यामध्ये संबंधित विभागाचे अभिप्राय मान्य शिक्षण आयुक्त साहेब मागवतील। त्यानंतर जे काही जागा नियमाप्रमाणे तेथे रूपांतरित होतील त्या सर्व जागांचं जे मित्रांनो इथे त्याकरिता मेरिट लिस्ट तयार करणे आणि त्याबाबतची पूर्व तयारी म्हणजेच विविध विभागाचे अभिप्राय प्राप्त करून घेणे हे सर्व काम जे आहे पूर्व तयारीमध्ये येते। तर हे सर्व शिक्षण आयुक्त साहेबांनी इथे आता पूर्व तयारी करण्याचं काम इथे सुरू केलेलं आहे। या व्यतिरिक्त इतर कोणत्याही माहितीवर आपण विश्वास ठेवू नये आणि जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा बुलेटिनद्वारे वेळोवेळी तुम्हाला माहिती जी आहे पवित्र पोर्टलवर देण्यात येईल अशी माहिती शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये अत्यंत महत्त्वाचे 2 पॉईंट्स आहे। एक तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्याकडून परवानगीचं जे राज्य शासन तिथे वारंवार जे पाठपुरावा करत आहे आणि ते मिळाल्यानंतर समांतर आरक्षण आणि पुढील जे राऊंड असणार आहेत ते लागणार आहेत। मात्र समांतर आरक्षणातील जे जागा भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित होता त्यामध्ये राज्य शासनाने सांगितलेलं आहे की जे काही जी आर आहेत त्यामधील तरतुदीनुसार आणि संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून घ्या आणि पदभरतीची जे कारवाई आहे ते करण्याची परवानगी दिलेली आहे। तसेच आचारसंहितेची परवानगी शिक्षक पद भरतीला शिथिलता मिळण्याबाबतची परवानगी प्राप्त झाल्यानंतर निवड यादी तुम्ही जाहीर करण्याची सूचना शासनाने इथे दिलेल्या आहे। त्या संबंधीची पूर्व तयारी मान्य शिक्षण आयुक्त साहेबांच्या वतीने करण्यात येत आहे। अत्यंत महत्त्वाची ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आज आपण इथे घेतलेली आहे।